बहीण भावाचं नातं या नात्यावर जितके बोलावे तितके कमीच आहे. परंतु या घटनेत अतिशय महाभयंकर घडले. आई वडील कामानिमित्त बाहेर गेले. घरी बहीण एकटी होती. काही वेळाने भाऊ घरी येतो आणि भावा बहिणीत असं काय घडतं की भावाने बहिणीला जागीच संपवलं. काय होतं हे प्रकरण ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. जाणून घेऊया आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ठिकाण आहे भंडारा जिल्हा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरचं गाव. भंडारा जिल्ह्यातील सोनोली हे गाव. या गावात आशिष भावनकुळे 22 वर्षाचा तर त्याची बहीण अश्विनी 20 वर्षाची हे राहत होते. लहानपणापासून दोघांचं नातं एकदम घट्ट होतं. हे का सांगतो हे तुम्हाला पुढे कळेलच. लहान असताना एकत्र खेळणं, काही गोष्टी आई वडिलांपेक्षा एकमेकांना सांगणं हे त्या नात्याचं वैशिष्ट्य. तसं तर भाऊ बहीण हे नातं विश्वास आणि काळजीचं असतं. दोघांमधला संवाद, एकमेकांबद्दलची तळमळ आणि काळजी या नात्याला अधिक खास बनवतात. मात्र कधी कधी नात्यांमध्ये काही गोष्टी अशा होतात की त्या मुळापासूनच सगळं बदलून टाकतं. अशाच काही गोष्टी या दोघांमध्ये घडल्या ज्यांनी या नात्याला कायमचं संपवून टाकलं. आशिष आणि अश्विनी यांचं कुटुंब गरिबीत जगत होतं. आई वडील मोलमजुरी करायचे, त्यामुळे घरात पैसा फारसा नव्हता. अश्विनी शिकली आणि पैसे कमवण्यासाठी ती तिच्या आई वडिलांबरोबर खूप कष्ट करायला लागली. तिचं शिक्षण नागपूरला मावशीकडे सुरू होतं. 12वी पास झाल्यानंतर अश्विनीने नागपूरमधूनच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. ती हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून अंगणवाडी सेविकेच्या, टायपिंगच्या अशा वेगवेगळ्या परीक्षा देत होती. ती हुशार, तल्लख आणि मेहनती मुलगी होती. शिक्षण पूर्ण करून आपल्या घरासाठी काहीतरी मोठं करायचं तिचं स्वप्न होतं. तिचं शिक्षण चालू असताना तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं. अशी चर्चा कधीतरी गावात सुरू झाली आणि गावात अश्विनीबद्दल कोणीतरी काहीतरी बोलत असताना ते आशिषच्या कानावर पडले. काही काळ त्याने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याचा अश्विनीवर पूर्ण विश्वास होता. पण जशा या चर्चा वाढत गेल्या तसं आशिषच्या मनात संशयाचा अंकुर वाढू लागला. तो बहीण म्हणून अश्विनीची काळजी घेत होता, पण एक भावंड म्हणून तो तिच्यावर नियंत्रणही ठेवू पाहत होता. अश्विनीच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेमुळे त्याला अडचण वाटू लागली. त्याने तिच्या प्रेम प्रकरणाचं समजल्यावर खातरजमा करण्याच्या उद्देशाने सर्व विचारले. आधी तिने त्याला काही सांगितलं नाही. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. पण एक दिवस तिने त्याला कधी ना कधी सर्व काही सांगायचं ठरवलं. एके दिवशी तिची परीक्षा देण्यासाठी ती सोनोलीला घरी परतली. त्या दिवसात घरातील वातावरण एकदम सुरळीत होतं. आई वडील घराच्या बाहेर गावात कामासाठी गेले होते. घरात फक्त आशिष आणि अश्विनी दोघच होते. दररोजच्या प्रमाणे इकडच्या तिकडच्या गोष्टींसोबत त्यांचा संवाद चालू होता. आशिषला वाटत होतं की बहिणीने आपल्याला सर्व सांगावं, पण त्याची बहीण काही केल्या त्याला सांगायला तयार नव्हती, किंवा असं म्हणा की ती वेळ आली नव्हती. त्याला असे कायम वाटत असे की अश्विनी त्याच्याशी काही गोष्टी लपवून ठेवत आहे. शेवटी एके दिवशी घरी फक्त दोघं असताना त्यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला वाद साधा होता, पण तो वाद वाढत जाऊन दोघांमधील वाद भांडणात आणि चुकीच्या गोष्टींपर्यंत जाऊन पोचला. आशिष अश्विनीला तिच्या चारित्र्याबद्दल बोलला आणि अश्विनी त्याच्या या आक्षेपावर आश्चर्यचकित झाली आणि स्वतःचं स्पष्टीकरण देऊ लागली. परंतु आशिषला तिच्या शब्दात काहीच सत्यता वाटली नाही. त्याला असं वाटत होतं संवाद आणि वादाचा काहीच उपयोग झाला नाही. दोघांमधला वाद आता हाणामारीला पोचला. अश्विनी तिचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत होती, पण आशिष संतापाच्या भरात तिचं काहीच ऐकून घेत नव्हतं. तणाव इतका वाढला की आशिषने तिच्यावर हात उचलला. तिच्या नाकातोंडावर बुक्क्या मारून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण ती जास्त काही प्रतिकार करू शकली नाही आणि शेवटी त्याने
रागाच्या भरात तिचा गळा आवळला आणि त्यातच तिचा श्वास थांबला. त्याचं मन पूर्णतः धक्कादायक स्थितीत होतं. काही वेळानंतर तो आपल्या कृतीवर पश्चाताप करू लागला, पण त्याला फारच उशीर झाला होता. अश्विनीच्या मृत्यूनंतर आशिष घाबरला. त्याला समजलंच नाही की तो काहीतरी असं करून बसला आहे की ज्याला तो स्वतः पण तयार नव्हता. त्याने आपल्या आईवडिलांना घाबरून खोटं सांगितलं की अश्विनी घराच्या छतावरून पडली आणि त्यामुळे तिचा अचानक मृत्यू झाला. हा बनाव करून तो शांत बसण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या मनातल्या अपराधीपणानेच त्याला आतून खाऊन टाकलं होतं. गावात अजूनही ह्या घटनेबद्दल कोणालाच काहीच माहीत नव्हतं. गावातील पोलीस पाटलांनी याची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी केली, पण गळ्यावर असलेल्या जखमा त्यांना संशयास्पद वाटल्या आणि त्यांनी तपासाची दिशाच बदलली आणि ते पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहू लागले. त्यानंतर शवविच्छेदनात गळ्यावर असलेल्या इतर जखमा पाहून पोलिसांना संशय आला की हा अपघात नसून खून आहे. पोलिसांनी आशिषला अटक केली, त्याच्यावर दबाव आणला आणि शेवटी त्याचा संयम तुटला. त्याने पोलिसांसमोर सर्व काही सत्य कबूल केलं. चारित्र्याच्या संशयाने रागाच्या भारात आपल्या लाडक्या बहिणीला संपवलं. बहीण भावाचं हे नातं प्रेमाचं आणि विश्वासाचं एका वेगळ्याच बंधाचं असतं, पण मात्र काही वेळा शंका, अविश्वास आणि गैरसमज या नात्याला उद्ध्वस्त करतात. कोणत्याही नात्यात संवाद हा प्रमुख घटक असतो. जर आशिष आणि अश्विनी यांच्यात मोकळा संवाद झाला असता तर गैरसमज टाळता आले असते. आपल्या भावना, विचार आणि समस्या वेळेवर शेअर करणे आवश्यक आहे. कोणत्याही नात्यात शंका आणि अविश्वास निर्माण झाला तर ते नाते टिकवणे कठीण आहे. नात्यांमध्ये विश्वास ठेवणे आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे गरजेचं आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमीच विनाशकारी ठरतात. राग हा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनवतो. मन शांत ठेवून विचारपूर्वक वागल्यास अनेक संकटे टाळता येऊ शकतात. ही संपूर्ण घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर मराठी क्राईम स्टोरी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.